नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आनंदाची बातमी आहे. थेट आता 4,500 रुपये भेटणार आहेत. त्याविषयीची आनंदाची बातमी आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे काही शुभारंभ आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला होता. योजनेसाठी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आनंदाची बातमी सर्व माता भगिनींसाठी या ठिकाणी घेण्यात आली आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, तरच तुम्हाला ही माहिती कळणार आहे. तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळत असतात. तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी लगेचच त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर पाहू शकता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आनंदाची बातमी सर्व माता भगिनींसाठी आहे. थेट 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहे. त्याविषयीची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा मोठा निर्णय काय घेण्यात आलेला आहे, काय या ठिकाणी महत्त्वाची माहिती आजच्या त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये घेण्यात आली. जो पुण्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला होता, त्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लाडक्या भगिनी ज्या आहेत त्या उपस्थित होत्या. त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री, त्यासोबतच 2 उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम त्या ठिकाणी होत्या. तर त्यांच्या माध्यमातून या योजनेचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आणि ही योजना त्या ठिकाणी सक्सेसफुल व्हावी अशा पद्धतीने देखील माहिती आहे. तर बघा आपण जर पाहिलं असेल तर आज त्या ठिकाणी बहुतेक माता भगिनींच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते. तर बघा आता मोठा निर्णय काय झालेला आहे त्याबाबतची आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जरी तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतील तरी देखील तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बघा मोठा निर्णय काय, आनंदाची बातमी काय आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. त्या अगोदर बघा काही माता भगिनींनी विचारलेले प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यानंतरच मोठा निर्णय कुठला आहे तो पाहूया. तर बघा पहिला माता भगिनींचा प्रश्न आहे. बघा भाऊ, मी बडोदा बँकेची झेरॉक्स दिली होती खात्याची, पण तुम्ही ते सांगितलं करायला, ते मी चेक केलं तर सांगितलं की तुम्हाला पैसे पाठवले आहेत पण बडोदा बँकेत नाही, तर पोस्ट खात्यात असं का, मोबाईलवर पण मेसेज नाही पैसे आल्याचा. तर बघा मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेलं आहे, तुमच्या अकाउंटला जे आधार कार्डचं म्हणजे जे आधार लिंक आहे, ज्या अकाउंटला तुमचं आधार लिंक आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे पाठवले गेले. फॉर्ममध्ये तुम्ही कुठल्याही बँकेची त्या ठिकाणी माहिती भरली असेल, तुम्ही SBI भरली असेल, इंडियन बँक भरली असेल, बँक ऑफ बडोदा भरली असेल, बँक ऑफ महाराष्ट्र भरली असेल किंवा मग बँक ऑफ इंडिया भरलेली असेल, पंजाब नॅशनल बँक भरली असेल, ICICI भरली असेल, HDFC भरली असेल, IDFC भरली असेल, तरी देखील काहीही फरक पडणार नाही आहे. तुम्हाला पैसे हे तुमच्या अकाउंटला लिंक असलेल्या आधार क्रमांकाच्या ज्या अकाउंटला तुमचा आधार क्रमांक लिंक आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा झाले. ठीक आहे, त्यामुळे ज्या अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक असेल त्या अकाउंटला तुमचे पैसे आलेले असतील. पुढचा बघा महत्त्वाचा प्रश्न. तर बघा प्रश्न असा आहे, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना सप्टेंबरमध्ये जमा होणार का पैसे. तर हो, ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत. आणि या संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट लगेचच तुम्हाला देऊन टाकतो. बघा सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. मी सकाळी देखील तुम्हाला सांगितलं होतं एडिट बटन आलेलं आहे म्हणून. सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर सर्वांनी व्हिडिओ आपले पाहत जा, त्यामध्ये तुम्हाला अपडेट नेहमीच दिली जात असते. तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी एडिट बटन आलेलं आहे आणि अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झाली आहे. तर बघा आजपर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 2,600 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि उद्यापासून त्या ठिकाणी झपाट्याने तुमचे अर्ज मंजूर होतील. सर्व माता भगिनींनी त्या ठिकाणी लक्ष असू द्यायचं आहे. तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला तर लगेचच रिसबमिट तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर सर्वांनी त्याकडे लक्ष द्या. मेसेज तुम्हाला येतो आहे का त्याकडे देखील लक्ष द्या. कुठल्याही पद्धतीचा मेसेज येत असेल तर तो देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सर्व माता भगिनींच्या माहितीसाठी. तर सर्वांना सांगतोय व्हिडिओ नक्कीच पाहत जा, तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते. तर बघा तुम्ही जर ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत. पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे. तर बघा हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व माता भगिनींनी लक्ष द्या. लक्ष्मी पाटील यांनी विचारलं आहे, सर माझं अकाउंट बँक ऑफ बडोदामध्ये आहे पण आधार लिंक खूप ओल्ड अकाउंट आहे IDBI, ते तर मी यूज नाही करत आणि मी बँक ऑफ बडोदाचा दिले डॉक्युमेंट पण IDBIच्या माय आधारमध्ये लिंक दाखवतं, आता काय करायचं. बघा या ठिकाणी जे काय आहे लिंक दाखवतं, कशा पद्धतीने चेक करायचे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता बघा यांना मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, यांच्यामार्फत सर्वच माता भगिनींचा देखील प्रश्न असेल तर त्यांना देखील सांगू इच्छितो, ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या अकाउंटला तुमचे पैसे जातील. आता बघा जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील
तर तुमच्याजवळ अजूनही त्या ठिकाणी जवळपास जर आपण पाहिलं तर आजची 16 तारीख आहे, म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी तुमच्याजवळ आहे पुढचा हप्ता येण्यासाठी. ठीक आहे, पुढचा हप्ता तुम्हाला 1 महिन्यामध्ये मिळणार आहे. तर ह्या 1 महिन्यामध्ये पुढचा हप्ता येण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला हवं त्या अकाउंटला जर पैसे आणायचे असतील तर तुम्हाला ते अकाउंट आधारला लिंक करावं लागेल, आधारला सेडिंग करावं लागेल. तर बँकेत जायचं आहे, अगोदर आधारला लिंक करा, त्यानंतर बँकेवाल्यांना सांगा मला DBT इनेबल करायचं आहे, सेडिंग करायचं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी सेडिंग करून दिलं जाईल आणि तुमच्या DBTच्या मार्फत पैसे तुमच्या ज्या अकाउंटला तुम्हाला हवे त्या अकाउंटला मिळतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा. तर बघा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा यांनी विचारला आहे. आम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरले आहे 7 ऑगस्टला, अजून अर्जांची छाननी झाली नाही. कालपासून चालू झाली साईटवरती, आज अखेर 38 लाखाच्या वरती फॉर्म सबमिट झाले आणि परवापासून फक्त 51च फॉर्म अप्रूव्ह झालेत. दिवसाला 5 ते 10 फॉर्म अप्रूव्ह होत आहेत. अशाने आमचे फॉर्म कधी चेक व्हायचे? तर बघा, यांना देखील सांगू इच्छितो आणि सर्वांनाच सांगू इच्छितो, फॉर्म चेकिंगला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं आणि मंजूर व्हायला देखील सुरुवात झाली आहे. आता जर आपण वेबसाईटवर गेला तर आत्ता देखील तुम्ही जाऊन पाहू शकता 2600+ अर्ज तुमचे मंजूर झाले, म्हणजे 2600+ अर्ज जे आहेत ते चेक झालेले आहेत. लवकर संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण होणार आहे, कारण बघा आत्तापर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होती, त्यासोबतच पैसे पाठवण्याची देखील प्रोसेस सुरू होती आणि सरकारकडून तशा पद्धतीचे आदेश देखील होते की ज्यांचे अकाउंट लिंक नाही त्यांना अकाउंट लिंक करण्यासंदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन करा म्हणून. तर त्यासाठी तुमचे जे काही अकाउंट आहेत ते जे काही फॉर्म आहेत ते चेक केले गेले नव्हते, परंतु आता त्या सर्वच जबाबदारींमधून हळूहळू त्या ठिकाणी मुक्तता होत आहे आणि तुमचे अर्ज चेक करायला सुरुवात केली जात आहे. तर 2600+ अर्ज या ठिकाणी चेकिंग झालेली आहे. लवकर जे काही उर्वरित जे काही अर्ज आहेत जवळपास 45 लाखांच्या वरती ते असतील असा माझा अंदाज आहे, तर ते देखील त्या ठिकाणी चेक होणार आहे. ठीक आहे, वेबसाईटवर मी गेलो नाही आहे, पण तरी देखील मी सांगतोय 45 लाखांपेक्षा जास्त ते अर्ज असू शकतात. ठीक आहे, तर ते देखील लवकरच चेक होतील. पुढची माहिती. तर बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे. माझ्या बहिणीचा आणि मम्मीचा फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह झाला आहे, अजून पण पैसे नाही दाखवत आहे. तर बघा, यांना देखील आणि सर्वच माता भगिनींना सांगू इच्छितो, जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर वाट बघा, तुम्हाला 19 तारखेपर्यंत पैसे जमा होतील. बघा, 19 ऑगस्टपर्यंत तुमचे म्हणजे रक्षाबंधनपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. जर यावेळेस पैसे जमा झाले नाही तर काळजी करू नका, सप्टेंबर महिन्यात तुम्हाला सर्वांनाच पैसे मिळणार आहेत, काळजी करायचं नाही आहे. ठीक आहे, फॉर्म जरी तुमचा मंजूर झाला असेल तरी तुम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे त्या ठिकाणी मिळणारच आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. बघा, तुम्हाला त्याबाबतचे अपडेट देखील दाखवतो. मोठा निर्णय काय झाला आहे, 4500 रुपये त्या ठिकाणी मिळणार असल्याचे अपडेट आपण आता पाहूया. तर बघा, अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत, पाहू शकता. बघा, खटाखट नव्हे फटाफट योजना, ज्यांचे फॉर्म रखडले त्यांना 3 महिन्यांचे एकदम 4500 रुपये देणार. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आहे, जर तुम्हाला पैसे आले नसतील, तुमचा फॉर्म रखडला असेल तर एकदाच तुम्हाला या ठिकाणी 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. बघा, 3 महिन्यांचे एकदम 4500 रुपये देणार. बघा, 3 महिन्यांचे एकदम तुम्हाला 4500 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत. तुमचा जर फॉर्म रखडला असेल, तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका, 3 महिन्यांचे एकदम 4500 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे, देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. पाहू शकता 17 ऑगस्ट म्हणजे आजचीच बातमी तुम्हाला मी आता सांगितलं आहे. आज त्या ठिकाणी कार्यक्रम होता पुण्यामध्ये, लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील त्या ठिकाणी भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे मुद्दे मांडले होते. तर त्यावेळेस बघा, देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे की त्यांना ज्यांचे फॉर्म रखडलेले आहेत त्यांना 3 महिन्यांचे एकदम 4500 रुपये त्या ठिकाणी देणार आहेत. जर तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर भरू शकता. 31 ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. वेबसाईट देखील चालू आहे, लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, 4500 रुपये तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, पुढची माहिती बघा, आपण या ठिकाणी पुढची माहिती पाहूया. ही खटाखट सारखी योजना नाही, ही फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना 3 महिन्यांचे 4500 रुपये एकदम देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर बघा, एकदमच तुम्हाला 3 महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत. तर सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे, एकदम तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहेत. सर्वात मोठा निर्णय, आनंदाची बातमी होती. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.